हा स्वामींचा 122वा जन्मोत्सव सोहळा आहे आणि महाराष्ट्रातनं नव्हे आपल्या भारतातनंच सगळ्या गावातनं इथे ह्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी येतात आणि त्यांना हा एक पर्वणी वाटते। हा जन्मोत्सव म्हणजे फार मोठी पर्वणी वाटते आणि हे 5 दिवस स्वामींच्या वाङ्मयाचं वाचन होतं आणि 6वा दिवस म्हणजे अन्नदान। सगळेजण प्रसाद घेतात। साधारणतः 25 ते 30 हजार लोक भाविक या दिवशी महाप्रसाद घेतात। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मितमधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण असं स्वामींचं यथार्थ वर्णन केलेलं आहे। ते त्यांचा फोटो बघितल्यावरच आपल्याला त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि पावसग्राम गावच एवढं सुंदर आहे आणि अशा सुंदर वातावरणात स्वामींनी जी निर्मिती वाङ्मय निर्मिती केलेली आहे ती प्रतिज्ञानेश्वर त्यांना म्हणतात। ते सुद्धा अगदी म्हणजे त्याचा पदोपदी अनुभव सगळ्यांना येतो। जे लोक प्रथम दर्शन, आम्ही तर 25 वर्ष मी येते स्वतः इथे, वर्षानुवर्ष लोक येत आहेत, त्यांना जी अनुभूती येते तीच जिथे इथे येऊन जेव्हा आम्ही ऐकतो, जे प्रथम दर्शनाला येतात ते सुद्धा हाच अनुभव सांगतात आणि त्यांचं पण राहणं असंच सुरू होतं। एवढी प्रचंड ऊर्जा इथून आम्ही घेऊन जातो। वर्षभर त्याचं परत परत येत राहतात जे पहिल्यांदा आलेले आहेत ते पण। आणि असंच आहे की इथे येऊन जे समाधान मिळतं ते पूर्ण ऊर्जा देऊनच जातं आणि जे पहिल्यांदा आलेले असतात ते पुन्हा त्यांची म्हणजे ते आपलं पूर्वजन्मीचं सुकृत घेऊनच आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जरूर त्या दर्शनाला या स्वामींच्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या। आणि मी तर कृतकृत्य झालेलेच आहेत, त्याच्यामुळे मी खूप धन्य समजते स्वतःला आणि या पावनभूमीत येऊन तुम्ही पण कृतार्थ व्हा ही स्वामींचरणी सदिच्छा। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। सोहम हंसः। माझ्या साधारण जन्मोत्सव सोहळ्याला मी 40 वर्षापेक्षा जास्त वेळा झाले उपस्थित राहत आहे। इथला जन्मसोहळ्याला येण्याचा अनुभव हा अत्यंत अवर्णनीय असतो। म्हणजे साधुनी जन्मोत्सव वेळा सुजन हो चला पावसेला। जन्मोत्सवाच्या आधी जन्मोत्सवाला येण्यासाठी आम्हाला 1-2 महिने सर्व स्वामी भक्तांना वेध लागतो। कधी एकदा आम्ही जन्मोत्सवाला जातो। जन्मोत्सवाला येण्यासाठी आम्ही आमच्या मनाची तयारी करतो सगळ्या। तसेच बरेच जण जन्मोत्सवाला येण्यासाठी दिंड्या घेऊन येण्याची तयारी करतात आणि इथला जो जन्मोत्सवाचा आनंद असतो हा अवर्णनीय असतो। प्रत्येकाला असं वाटतं की आपण इथं माहेरी आलेलो आहे, पुरुष असो महिला असो। स्वामींच्या साम्राज्यामध्ये आणि स्वामींचं साम्राज्य हे भावबळाचं आहे। इथं कुठलाही अट्टहास नाही आहे। शांतता, सौहार्द, आनंद, प्रेमळपणा, निराग्रही आणि निस्पृह वृत्तीनं संपूर्ण इथलं सेवाभावी वृत्तीनं कार्य चाललेलं असतं। त्यामुळे इथं येणारा प्रत्येक मनुष्य आनंदी होतो, समाधानी होतो। परत इथलं स्वामींची कृपा, स्वामींचं दर्शन आणि स्वामींचा प्रसाद हे म्हणजे अत्यंत हे अमृतासारखं आहे। याचा हा आनंद बराच काळ टिकतो। असा सर्व हा जन्मोत्सवाचा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।